नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे रस्त्याची चाळण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जवळपास 8-8, 10-10 फुटांपर्यंत जे खड्डे आहेत त्या अंबड लिंक रोड परिसरातील रस्त्यांवर पडल्याचं पाहायला मिळतंय आणि स्वतः प्रभागातील जे नगरसेवक आहेत ते या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फुटपट्टी घेऊन रस्त्यातील जे खड्डे आहेत ते मोजत असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता जो आहे तो महापालिकेच्या माध्यमातून खडी टाकून बुजवण्यात आलेला होता, मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, दयनीय अवस्था झालेली आहे आणि नगरसेवक जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरून अशा पद्धतीनं खड्डे मोजून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खड्डे मोजतायत, खड्ड्यांवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अण्णा, आपण स्वतः फुटपट्टी घेऊन या ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे मोजतायत। तुम्ही बघितलं असेल, वारंवार सूचना देऊन सुद्धा एक ढिम्मगतीचा, आपण म्हणतो ढिम्मगतीचा कारभार आम्ही वारंवार सांगतोय की ह्या रस्त्याला वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात आहे। आपण याचा निष्काळजीपणा सोडून कुठेतरी काळजी करून लोकांना दिलासा देण्याचं काम महापालिका प्रशासनाने केलं पाहिजे। 17 फुटाचे खड्डे, मला वाटतं 17 फूट खड्डा, 17 फुटाचे खड्डे जर ह्या प्रभागात असतील तर मला वाटतं याच्यासारखं दुर्दैव नाही आहे। कारण अधिकाऱ्यांचं एवढंही झोपेचं सोंग घेणं हे कुठंतरी बरोबर नाही आहे। कारण अनेक लोक तुम्ही बघत असता, सेकंदाला गाडी ह्या रस्त्याला येत असते। दोन्ही औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा एकमेव रस्ता आहे। ह्या रस्त्याचं डागडुजी काम मला वाटतं ही शहराची अर्थवाहिनी समजली जाते। या शहराच्या दोन्ही औद्योगिक वसाहतीला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे आणि याची जर तुम्ही निष्काळजीपणा करताय तर मला वाटतं याच्यासारखं दुर्दैव कुठं नाही आहे। खरं तर आपण बघितले ही औद्योगिक वसाहत आहे। या ठिकाणी औद्योगिक असतील, त्याचबरोबर सर्वसामान्य लोक असतील, काम करणारे नागरिक असतील, हे देखील या ठिकाणी राहतात। मात्र तरी देखील अशा पद्धतीनं ही रस्त्याची दुरावस्था आपल्याला झाल्याचं बघायला मिळतं। दोन्ही बाजूला MIDC बरोबरच शाळा कॉलेज पण आहे, अनेक विद्यार्थी पण या रस्त्याने ये जा करतात। काही दुर्दैवी घटना पण या परिसरात घडल्या, या खड्ड्यांच्या चुकीमुळे या घडलेल्या आहेत। आणि मला वाटतं तुम्ही जर अजूनही जर झोपेचं सोंग घेत असले तर मला वाटतं हे कुठंतरी बरोबर नाही आहे। एक दिवस असा येईल की नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या विरोधात माझ्याबरोबर रस्त्यावर बसतील। कारण नागरिकांच्या अनेक वेळेस मला सकाळी जेव्हा कंपनीत कामगार कामाला जातो 6:30 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत या रस्त्याला पूर्णपणे रश असतो आणि नागरिकांचे 6 वाजेपासून या खड्ड्यांविषयी फोन चालू असतात, परंतु प्रशासनाला आम्ही वेळोवेळी कळवून सुद्धा या लोकांची झोप उडत नाही। खरं तर सत्ताधारी असून आपल्याला रस्त्यांसाठी अशा पद्धतीनं एक आंदोलनाचा इशारा देखील द्यावा लागतो। हे बघा, सत्ता ही जनतेसाठी असते आणि आम्ही जनतेसाठी काम करत असतो। जनतेचे जे प्रश्न आहे, तुम्ही सांगितलं सत्ताधारी असून तुम्हाला आंदोलन करावं लागतं, परंतु सत्ता ही लोकांसाठी असते आणि आम्ही लोकांसाठी काम करतोय। लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी, लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन जरी करावं लागलं तरी आम्ही करणार। आपण जर बघितलं या ठिकाणी नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसर जो या ठिकाणी सर्वाधिक जी औद्योगिक वसाहत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक प्रकारचे औद्योगिक क्षेत्रातील जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी त्यांची वर्दळ असते। या ठिकाणी काम करणारे लोक आहेत, त्यामुळे अनेक जे शाळेच्या वाहनं असतील, त्याचबरोबर बस असेल, अनेक वाहनं या रस्त्याने मार्गस्थ होत असतात। मात्र या वाहन चालकांना अशा वेळी मोठी कसरत जी आहे या रस्त्यावरून करावी लागते आणि आपण जर बघितलं तर पूर्णतः 2 ते 3 किलोमीटरपर्यंत आपल्याला रस्त्याची चाळण जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळतंय। जर हे रस्ते तात्काळ रिपेअर झाले नाही, नीट झाले नाही तर आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा स्थानिक नगरसेवकांनी आपल्याला दिल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।